नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये अर्णव सगळ्यांना सांगत असतो की सॉरी, आम्हाला आज परफॉर्म करता येणार नाही असं तो बोलायला जात असतो. तितक्यातच ईश्वरी समोर येते आणि त्याला आवाज देते की 1 मिनिट अर्णव सर, प्लीज थांबा. आता अर्णव तिथल्या तिथे थांबतो. सगळ्या जणांचं लक्ष त्या दरवाजाकडे जातं. ईश्वरी सगळ्यांकडे आता बघत असते. तेव्हा मामा म्हणतो की अरे ती बघा, ईश्वरी आली. आता ईश्वरी आल्याबरोबर तिथे समोर उभी आहे. अर्णव तिच्या पायाकडे फक्त बघत असतो आणि तिला नजरेनेच इशारा करतो की मिस इंदोर तुझा पाय. पण ईश्वरी त्याला आता म्हणते की नाही सर, येते मी. आता ईश्वरी कशीबशी चालत चालत स्टेजपर्यंत पोहोचते. तेव्हा तिच्या पायाला जी पट्टी लागलेली असते ते सगळेजणं बघत असतात. अंजली मामा म्हणतात की अरे, ईश्वरीच्या पायाला लागलं आहे, तिला पट्टी लागली आहे असं म्हणून सगळे तिला बघत असतात. तर राकेशचं लक्ष, घाणेरडं लक्ष हे ईश्वरीकडे जातं आणि ईश्वरी खूप सुंदर दिसत असते म्हणून तो तिच्याकडे न्याहाळत असतो. तेव्हा मग आता ईश्वरी हळूहळू दबक्या पावलाने चालत, म्हणजेच थोडीशी लंगडत लंगडत स्टेजपर्यंत येते. तेव्हा आता रागाने देवसरे आणि नंतर मग देशमुखबाई सगळेजण तिच्याकडे बघतच असतात. त्याचबरोबर हे सगळं आता घडत असताना ईश्वरीचं लक्ष मात्र तिच्या परफॉर्मन्सजवळ असतं. आता अंजली ही देवासमोर हात जोडायला लागते, कारण ईश्वरीला लागलं आहे हे सगळ्यांना समजलेलं असतं. तेव्हा मग आता ईश्वरी अर्णवला सांगते की सर, मी परफॉर्म करणार आहे. तेव्हा मग अँकर जोरात ओरडते की बिग राऊंड ऑफ लॉस फॉर ईश्वरी अँड अर्णव. ते दोघंजणही आता त्यांचा मस्त आगळावेगळा असा परफॉर्मन्स सादर करणार आहेत. आता ईश्वरी अर्णवला त्याची जागा घ्यायला सांगते आणि त्यानंतर मग ईश्वरी ही डान्स करायला आता सुरुवात करते. ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता फायनली राऊंडसाठी तयार झालेले आहेत. ईश्वरीला खूप भीती वाटत असते मनातून, कारण पायाला लागली आहे आणि त्यात असं डान्स करायचं आहे, कसं जमणार. सगळेजण तिच्यासाठी प्रार्थना करत असतात. तर तिची फॅन मंजुळा ही देखील तिच्यासाठी प्रार्थना करत असते. नंतर मग आता ईश्वरीचं गाणं सुरू होतं. झगमग झगमग रात सजली हे गाणं सुरू होताच आता ईश्वरी अगदी तालावर नाचू लागते आणि तिला गाणं सुरू झाल्यानंतर तिच्या पावलांना दुखापत झाली आहे, पाय मुरगळलेला आहे हे काहीच जाणवत नाही. ती अगदी स्वतःच्या गाण्यामध्ये स्वतःला झोकून देऊन डान्स करायला लागते. आणि ईश्वरीने डान्स सुरू केल्याबरोबर इथे अंजली आणि आजीच्या जीवाला थोडीशी शांतता मिळते, कारण की ईश्वरी आणि अर्णवचा परफॉर्मन्स होतोय की नाही याची भीती प्रत्येकाला असते. तर ईश्वरीचा डान्स सुरू झाला अर्णवनेही त्याचं काम अगदी चोख बजावायला सुरुवात केलेली असते. तोही अगदी सुंदर असं पेंटिंग तिथे काढत, म्हणजे स्केच काढत असतो. तर इथे आता ईश्वरी ही कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला या गाण्यावरती डान्स करायला सुरुवात करत असते. आणि मग तिचा हा डान्स इतका सुंदर असतो की तिची स्वतःच्या पायाचंही तिचं लक्ष नसतं. तेव्हा मग अंजली मामा तिला समोरून खुणवत असतात. ईश्वरी सावकाश, तुझ्या पायाला लागलं आहे, पुन्हा काहीतरी त्रास होईल असं तिला सांगत असतात. पण तिचं लक्ष त्यामध्ये अजिबात नसतं. ती फक्त स्वतःला झोकून देऊन डान्स करत असते. त्यानंतर मग आता राकेश हा ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीचा तो डान्स असतो तो मनापासून आता तो एन्जॉय करत असतो, कारण की किती काही झालं तरीही इतक्या दिवसानंतर त्याला त्याची ही इंदोरी जिलेबी बाहेर दिसलेली असते आणि म्हणूनच तो स्वतःला आता रोखू शकत नसतो. ईश्वरी हा तिचा डान्स शेवटी गोविंद बोलो हरी गोपाल बोलो असं बोलत आता तिचा डान्स होत आलेला असतो. तिने अगदी परफेक्टली सगळा डान्स केलेला असतो. पायाची पट्टी सुटून देखील ईश्वरी ही अजिबात थांबत नाही. तिने तिचे प्रयत्न सुरूच ठेवलेले असतात. अर्णवने देखील एक सुंदर असं स्केच वेगळं रेखाटलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरीचाही डान्स पूर्ण झालेला असतो. अर्णव पण त्याचं पेन्सिल बाहेर ठेवतो आणि सगळ्यांना टाळ्या वाजवायला लागतात. ईश्वरीचा परफॉर्मन्स इतका दमदार असतो की सगळेजण तिला स्टँडिंग ओवेशन देतात आणि ईश्वरीसाठी जजेस, स्पर्धक सगळे मिळून आता टाळ्या वाजवतात. आणि हेच मात्र देशमुखबाईला पाहवलं जात नाही. देशमुखबाई आता मान खाली घालून तिथून निघून जाते. अर्णव आता ईश्वरीच्या बाजूला येऊन तिच्या इथे उभा राहतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धरतो, कारण की कुठल्याही क्षणाला ईश्वरीचा पाय इतका दुखत असतो की ती खाली पडू शकते. त्यामुळे पटकन येऊन तो ईश्वरीला सावरतो. आता सगळे जजेस जोरजोरात टाळ्या वाजवतात. ईश्वरीचा परफॉर्मन्स हा सगळ्यांना खूपच आवडलेला असतो.
तेव्हा मग अँकर स्टेजवर येते आणि म्हणते की वाव, काय धमाकेदार परफॉर्मन्स केलेला आहे ईश्वरी, तुम्ही खरंच इतकं सुंदर नाचला आहात तुम्ही. बघा, सगळ्यांकडून पहिला तुमचा असा परफॉर्मन्स आहे ज्याला स्टँडिंग ओवेशन मिळालं आहे. खरंच खूप सुंदर नाचले आहात तुम्ही. आणि पाहायला लागलं असूनही तेव्हा मात्र मामालाही भाची म्हणून ईश्वरीचा खूप गर्व वाटत असतो. त्यानंतर इथे आता हे सगळं होत असताना देशमुख बाईला तर काही तिचा कौतुक सोहळा पाहत नाही, म्हणून ती तिच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते की काय प्रत्येक वेळेला या मुलीचं असंच असतं. कितीही काही झालं तरी तिला सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतात, का करते ती काहीच कळत नाही. आता आज एवढं लागलं होतं पायाला, दुखापत झाली होती, तरीही जी मुलगी स्टेजवर उभंही राहू शकत नव्हती ती आज स्टेजवर येऊन नाचली. नेमकं काय आहे असा प्रश्न आता तिला पडलेला असतो. त्यानंतर मग आता राकेश हा तिकडेच बघत असतो, सगळ्यांच्या नजरा चुकून मागे असतो. तेव्हा ती म्हणते की ते काही नाही, हा माणूस कुठे आहे मला जरा बघितलं पाहिजे. आता राकेशला ती फोन लावते आणि म्हणते की काय रे, कुठे आहेस? तिकडे मस्त प्रेक्षकांमध्ये बसून स्पर्धा एन्जॉय करतो आहेस का तू? काही करायचं आहे की नाही तुला? म्हणजे तुला जे काही सांगितलं आहे फक्त मोठ्या मोठ्या बाता मारलंच वाटतं. तेव्हा तो बोलतो की ओ बाई, तुम्ही जरा तुमचं तोंड सांभाळून बोला. तुम्ही जे काही केलं आहे ना ते आतापर्यंत बघितलं आहे मी. तेव्हा मग ती म्हणते की हो, म्हणूनच तर तू बाहेर निघाला होतास ना. मग काय झालं? आता जर समजा फायनल आहे, बघितलंस ना आज त्या ईश्वरीने कसा डान्स परफॉर्मन्स केला होता ते. आणि जर समजा आज ते जिंकले तर मग काय, काहीही करून मला माझी सात्विक फॅशन हवी आहे. मला सात्विक फॅशन त्या अर्णवच्या हातात पुन्हा जाऊ द्यायची नाही. त्यामुळे तू काही करशील असं तरी मला अजून वाटत नाही आहे. काय करणार आहेस तू? मोठा बॉम्ब हे ते करणार होतास. बॉम्ब काय कधी फोडणार आहे? स्टेजवर सगळी स्पर्धा संपल्यानंतर, सगळे स्पर्धक घरी गेल्यानंतर तेव्हा फोडणार आहेस का? तेव्हा तो म्हणतो की हे बघा, तुमचं तोडणं जरा बंद ठेवा. एकतर याआधी तुम्हाला काहीही जमलेलं नाही आहे. मी कसं बसं माझ्या पद्धतीने मॅनेज करतो आहे, समजलं ना. तुमचा आणि तुमचा त्या वल्लरीचा प्लॅन, दोघींचेही प्लॅन आतापर्यंत फुसकेच आहेत. आणि हो, तुम्ही तुमच्यासारख्यांनी मला प्लॅनिंग समजवण्याची गरज नाही, समजलं. मी 1000 मुडद्यांना गाडून त्याच्यावर उभा आहे आणि ते सगळे प्लॅनिंग माझे सुरू असतात. त्यामुळे मी कुठलाही विचार न करता कधीच कुठलं प्लॅनिंग करत नाही तुमच्या लोकांसारखं. आताताईपणाने केलं आणि झालं असं कधीही होत नाही. हे बघा, किती काही झालं तरीही मला माहिती आहे मला काय करायचं आहे ते. आणि तो ईश्वरी आणि अर्णव या दोघांना कसं संपवायचं हे सगळं माझ्या हातामध्ये आहे. आणि तुमच्यासारख्यांनी मला अजिबात समजवण्याची गरज नाही. आणि आता इथून पुढे मला फोन अजिबात करायचा नाही, समजलं. जेव्हा फटाके फुटतील ना त्यानंतरच मला फोन करा. आणि इथे जे काही सुरू आहे ना ते सगळं मी बघतोय तुमच्या कृपेने. आता पुढे काय करायचं हे माझ्यावर सोडा तुम्ही. चला ठेवा फोन, असं म्हणून तो रागाने फोन ठेवून देतो. आणि नंतर सगळे फायनलिस्ट उभे असतात. अँकर मॅडम म्हणतात की आज सगळेच परफॉर्मन्स अगदी दमदार होते, प्रत्येकाला तोडीस तोड होते. ईश्वरी, अर्णव यांच्या परफॉर्मन्सला स्टँडिंग ओवेशन तर मिळाले आहे, परंतु त्यांच्या बरोबरीनेच खूप उत्तम सगळ्यांनी परफॉर्मन्स दिलेले आहेत. ते म्हणजे आकाश आणि नम्रता यांनी. त्याचप्रमाणे नील म्हणजे सौदामिनी क्रिएशन्सचे नील आणि विजया या दोघांनी एकदम टफ फाईट दिली आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीने सगळे परफॉर्मन्स अगदी उत्तमरित्या सादर केलेले आहेत. आता जजेस हे काय मार्क्स देत आहेत, कसं हे सगळं होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. त्यामुळे आता हे सगळं होत असताना जजेस प्रत्येकाचे परफॉर्मन्स म्हणजे स्केचेस काय असतात हे पडताळून पाहत असतात. तेव्हा मग अँकर हे म्हणते की मी जसं तुम्हाला सांगितलेलं की थोड्याच वेळात तुमच्या परफॉर्मन्सचा रिझल्ट डिक्लेअर होणार नाही, त्यासाठी वेळ होणार आहे. त्यामुळे कॉम्पिटिशनचा जो शेवट असेल त्या शेवटच्या राऊंडमध्येच आपल्याला हे सगळे रिझल्ट डिक्लेअर होणार आहेत. त्यामुळे आता आपल्याला वेळ आहे, त्यामुळे आपण आता पुढे बघणार आहोत की रिझल्ट काय लागणार आहेत. सगळ्यांनी उत्तम असे परफॉर्मन्स दिलेत, पण आपण बघूया कॉम्पिटिशनच्या एंडला अखेर कोण विनर ठरतं आहे ते. प्रत्येकाने छान असे परफॉर्मन्स सादर केलेले होते. मग आपण भेटूया पुढच्या कॉम्पिटिशनच्या राऊंडमध्ये, असं म्हणून आता स्टे ट्यून असं म्हणून ती आता त्या दिवशीची स्पर्धा झाली, म्हणजेच फायनल राऊंड जर झालेला आहे. आता सगळेजणं फक्त कॉम्पिटिशनसाठी भेटणार असतात. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही उभे असतात. अर्णव ईश्वरीला अगदी धरत धरत बाजूला घेऊन चाललेला असतो. सगळेजणं आता त्या तिथून
म्हणजे सेटमधून बाहेर निघालेले असतात आणि आपापल्या घरी जात असतात. मग आता अर्णव म्हणतो की एक काम करा, तुम्ही सगळेजण घरी जा, मी मिस इंदोरला डॉक्टरकडे घेऊन जातो. ईश्वरी म्हणते की नाही नाही, त्याची काहीच गरज नाही आहे. उगीच कशाला अर्णव सर, अहो मला इतकं काही लागलेलं नाही आहे, मी येते घरी तुमच्यासोबत, उगाच डॉक्टर नको. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, तुझ्या लक्षात येतं आहे का, तुझा पाय मुरगळलेला होता आणि त्यामध्ये तू डान्स केला आहेस, म्हणून आपण दाखवायला हवं. ईश्वरी म्हणते की अहो तेच तर म्हणते ना मी, म्हणजे मगाशी तर त्या डॉक्टरने पाहिलं ना मला, आणि आता उगीच कशाला आणि तिथे. तेव्हा तो म्हणतो का आपण एक्सरे वगैरे काढून बघू, काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा अंजली म्हणत असते की हो ईश्वरी, अगं बरोबर बोलतो आहे तो, म्हणजे जा तू त्याच्यासोबत, म्हणजे काय नक्की पायाला लागलं आहे ते समजेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय हे. मग मामा म्हणतो की हे बघ ईश्वरी, बघ तुला त्याची किती काळजी, त्याला तुझी किती काळजी आहे, ते जा बघू त्याच्यासोबत. ती म्हणते की हो मामा, आहे काळजी माहिती आहे, पण बघा मी तुम्हा सगळ्यांना आता अशी चालून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. ईश्वरी आता दुडदुडू पुढे चालायला लागलेली असते. घाईघाईने तेवढ्यातच पुन्हा तिचा पाय दुखायला लागतो आणि ती अर्णवचा हात धरते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, सांगितलं ना मी तुला, प्लीज चल. तेवढ्यातच तिथे ईश्वरीची एक फॅन मंजुळा येते. ती म्हणते की ईश्वरी ताई, खरंच तुझा परफॉर्मन्स खूप सुंदर होता, किती छान करतेस गं तू सगळं, मला ना खरंच खूप आवडतं आहे, मी तुझी खूप मोठी फॅन झालेली आहे. तेव्हा मग मामा लगेच अंजुला सांगतो की अंजली यांचा व्हिडिओ बनव. तेव्हा मग मंजुळा म्हणत असते की ईश्वरीताई, मी पहिल्या राऊंडपासून ही स्पर्धा बघत आलेली आहे आणि पहिल्या राऊंडपासून बघते की तुला किती अडचणी येत आहेत. ते तुला भरपूर अडचणी येतात, परंतु तरीही तू सगळ्यांवरती अगदी अलगदपणे मात करतेस आणि उठून उभी राहतेस. खरंच तू आमच्यासाठी एक वेगळंच मोटिवेशन आहेस. बरं, मी तुला एक गोष्ट द्यायची होती, पण मला एवढंच जमलं गं, असं म्हणून ती आता तिच्या बॅगमधून गजरा बाहेर काढते आणि म्हणते की ईश्वरीताई, तुझ्यासाठी हा गजरा. ईश्वरी म्हणते की थँक्यू, खरंच खूप खूप मोठी भेटवस्तू दिलीस तू मला, खूप आवडली मला. तेव्हा मग ती म्हणते की हो, मी मंजुळा तुझी खूप मोठी फॅन आहे आणि तू खूप छान खेळतेस बघ, पहिल्या दिवसापासून बघते, खरंच खूप उत्तम खेळतेस तू. तेव्हा आता ईश्वरीचं जे कौतुक होत असतं ते मात्र नमू आणि वल्लरीला काही पाहवत नसतं. तेव्हा आता लगेच ईश्वरीला मामा म्हणतो की बघितलंस का ईश्वरी, फक्त हीच एक नाही तर आणखीनच ईश्वरीचे फॅन बनले आहेत या स्पर्धेमुळे, आणखी फॅन आहेत तुझे ईश्वरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी खरं सांगू का, मी कोणी अगदी अशी मोठी नाही आहे, पण मी हे स्पर्धेमध्ये जे काही काम केलं आहे ना, त्यामुळे मला खरंच असं बरं वाटतं. म्हणजे मी आत्तापर्यंत एकच गोष्ट विचार केली, ते म्हणजे की मला या स्पर्धेमध्ये छान काम करायचं आहे आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये मी आज जिंकले आणि तुमच्या सगळ्यांचा असा प्रेम आणि पाठिंबा असल्यामुळे या स्पर्धेमध्ये मला एक वेगळं करण्याची जिद्द आणि उमेद मिळते. तेव्हा मग मंजुळा तिला पटकन मिठी मारते आणि म्हणते की खरंच ईश्वरीताई, तुला ऑल द बेस्ट. त्याच वेळेला आता ईश्वरी तिला म्हणते की खरंच थँक्यू, आणि अर्णव तिला म्हणत असतो की म्हणजे मंजुळाताई, तुम्ही तिचेच फॅन आहात तर ती तुमचे ऐकेल, म्हणजे तिला सांगा, तिच्या पायाला लागलेलं आहे ना, तरी पण ती उगीचच काहीतरी करायला बघते, तिला जरा सांगा. पण ईश्वरी म्हणते की चला आता तुम्ही सर, असं म्हणून ती आता तिथून निघत असते आणि दोघेजणही तिथून जातात. ईश्वरी आणि बाकीचे सगळे जातात. मग मनातच पुन्हा नम्रता म्हणत असते की मी इतकी स्पर्धा जिंकण्यासाठी स्ट्रगल करते, ते माझं स्ट्रगल कोणालाच दिसत नाही आहे, परंतु सगळीकडे आत बाहेर सगळीकडे या ईश्वरीचंच कौतुक सुरू आहे, जणू काही तीच एकटी या स्पर्धेसाठी आहे. तेव्हा मग आता ती चिडलेली असते, तिचं तोंड पडतं हे दिसतं. आता वल्लरी म्हणते की बघितलंस ना काय सुरू आहे ते, सगळीकडे आपली त्या ईश्वरीची चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच तू लक्षात ठेव, तू तर तुझा परफॉर्मन्स अगदी उत्तम दिला आहेस, पण पुढे कसं आणि काय करायचं या सगळ्या गोष्टी तुला आता लक्षात आणाव्या लागतील. तेव्हा नमू म्हणते की हो, मला सगळं माहिती आहे आई, आता बघा ना पुढे काय काय घडतं ते, आणि ही स्पर्धा जिंकायची की हरायची हे सगळं आता कसं करूया ते आपण पुढे बघता येईल. मग नम्रता आता तिला पुढे काय करता येईल ते बघूया असं म्हणून निघून जाते. त्याच वेळेला इथे आता मनामध्ये वल्लरीचा विचार येतो की मला बघायचंच आहे की ही नम्रता काय करते. तो राकेश आणि ती देशमुखबाई हे त्यांच्या जागी जे प्लॅनिंग करतील ते करतील, परंतु माझ्या हातामध्ये हे जे काही अर्णवच्या विरोधातलं प्यादं आहे ना, त्या प्याद्याचा मला अगदी व्यवस्थितरित्या वापर करून घ्यायचा आहे.
तर कित्येक दिवसांनी इथे आता रमाकांत दाखवलेले असतात आणि रमाकांत हे खूप थकलेले असतात. कित्येक दिवसापासून त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं असतं आणि ते खूप कंटाळत म्हणतात की हे स्वामी महाराजा, माझं काय होईल मला काहीच माहीत नाही. खूप दमलो आहे मी. कितीतरी दिवस इथे असा डांबून आहे. माझ्या मुलांचं तिथे काय होत असेल मला काहीच माहीत नाही. स्वामी, मला माझ्या फॅमिलीमध्ये पुन्हा जायचं आहे, माझ्या मुलांमध्ये जायचं आहे, असं म्हणून ते आता स्वतःच रडत असतात. काय करू मी, काहीतरी मार्ग दाखवा, असं ते रडत असतात. तितक्यात आता तिथे उदयकांत येतो. डोळे नुसते अगदी लालबुंद दारू पिऊन पिऊन झालेले असतात आणि म्हणतो की ह्या म्हाताऱ्यामुळे मला काही आनंदाने बसताही येत नाही. मला फक्त नुसतं राखणदार म्हणून इथे ठेवलं आहे, वॉचमन करून टाकला आहे माझा इथे. काही एक खंबा देखील शांत बसून मला संपवता आलेला नाही आहे. म्हणून आता एकच काम करावं लागेल मला. आता हे जीवन आहे ना, यामध्ये हे गुंगीचं औषध मिक्स केलं ना की मात्र हा रमाकांत दादा चांगला 12 ते 13 तास झोपून राहील. मग मला माझं काम अगदी शांततेत करता येईल. माझे सगळे चोचले मी पुरवू शकतो, असं म्हणून आता तो तिथे जातो आणि त्याला जेवण द्यायला लागतो. तर घरी सगळेजण आता आलेले आहेत. ईश्वरी अर्णवचं काही ऐकत नाही. ती त्याच्यासोबतच पुन्हा घरी येते. मग नम्रता सगळ्यांना पाणी घेऊन येते आणि म्हणते की बाबा, हा बघा, हा आहे तुमचा थंड पाण्याचा ग्लास. मग आता सगळ्या जणांना ती पाणी देते. त्याच वेळेला मग इथे आता ईश्वरी आणि अर्णव समोर येताना दिसत असतात. तेव्हा मग ईश्वरीला अर्णव समजवत असतो की मिस इंदोर, प्लीज तू चल माझ्यासोबत, आपण जाऊया डॉक्टरकडे. तेव्हा अर्णव म्हणत असतो चल, पण ती काही ऐकायला तयार नाही. ती म्हणते की अर्णव सर, हो कशाला उगीच एवढ्याशा गोष्टीसाठी, आता उगीच मला तुम्ही घेऊन जाऊ नका. मी ओके आहे, आता मी थोड्या दिवसातच होईन बरी आणि 1-2 दिवस आराम केला की मला बरं वाटेल ना. उगीच त्या डॉक्टरकडे जा, मग तो आणखी 10 गोष्टी सांगेल, त्यापेक्षा नकोच ते. मग अर्णवला ती म्हणते की बघा, मी तुम्हाला आता चालून दाखवू शकते. तो म्हणतो की बरं ठीक आहे, दाखव, सपोर्टशिवाय मला तू चालून दाखव. तेव्हा आता ईश्वरी चालून दाखवायला चाललेली असते. ती चालत चालत येते. तेवढ्यातच आता पुन्हा तिचा तोल जातो. तेव्हा अर्णव म्हणतो की का लागते ना तुला सपोर्टची गरज, आणि मग म्हणतेस की मला लागत नाही आहे. ईश्वरी म्हणते की नाही, लागते, मला थोडीशी गरज आहे सपोर्टची तुमच्या. तेव्हा मग आता अर्णव ईश्वरीला हाताने वगैरे न धरता डायरेक्ट खांद्यात, म्हणजेच असे हाताने दोन्ही उचलूनच घेतो. आता जेव्हा अर्णव तिला उचलून घेतो तेव्हा मात्र सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. आकाश आता मनातल्या मनातच हसतो आणि नंतर ते दोघंजणही चाललेत म्हणून अगदी मुद्दामच घसा कोरडा करण्याचं नाटक करत असतो. आणि तिकडून तो तिला घेऊन जात असताना नम्रता त्यांच्याकडे बघत असते. मामा म्हणतो की अरे वा, चालू दे, एक नंबर. तेव्हा अंजली म्हणते की चिंटू, मी आजीकडून लेप घेऊन येते रे बाबा पायाला लावायला ईश्वरीच्या. तेव्हा तो हो असा वरून आवाज देतो लांबूनच. तेव्हा नम्रताचं लक्ष मात्र ईश्वरी अर्णवच्या बेडरूमकडेच असतं. आकाश तिला बघतो आणि तिला म्हणतो की 1 मिनिट नम्रता, तू तिथे एकसारखी का बघत आहेस ईश्वरी गेल्यानंतर. मग नम्रता म्हणते की नाही, मी त्या दोघांना बघत होते. तेव्हा तो म्हणतो की कशासाठी. तेव्हा ती विचारते की आकाश, मला जरा एका प्रश्नाचं उत्तर द्याल का तुम्ही. म्हणजे अर्णव जीजू, ईश्वरीवर जसं प्रेम करतात तसंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता का. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे मध्येच काय आहे. तेव्हा ती म्हणते की नाही, मी तुम्हाला जस्ट एक प्रश्न विचारते. म्हणजे समजा माझ्या पायाला जर असं लागलं किंवा दुखापत झाली तर तुम्ही मला असंच ट्रीट कराल का. तेव्हा तो म्हणतो की हे बघ नम्रता, हा काय प्रश्न आहे, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का. तेव्हा ती म्हणते की नाही, विश्वासाचा प्रश्न नाही आहे इथे. मग तो म्हणतो की माझं प्रेम नाही तुझ्यावर असं वाटतं का तुला. तेव्हा नमू म्हणते की नाही, तसंही नाही आहे. मग आकाश म्हणतो की मग हे सगळे असे सिली क्वेश्चन्स का पडत आहेत तुला, मला तेच कळत नाही आहे. म्हणजे इतकं सगळं हे चालू आहे ना, मग त्यातूनही तुझ्या मनामध्ये असे प्रश्न कशासाठी येत आहेत. ईश्वरी आणि अर्णव यांचं वेगळं लाईफ आहे, आपलं वेगळं आहे. मला कळत नाही, तू हल्ली ना लहान मुलांसारखं वागते, प्रत्येक वेळेला ना तुला अटेन्शन हवं असतं. तेव्हा मात्र ती चिडते आणि म्हणते की मला काय हवं आहे काही नको हे तर तुम्हाला कळणार नाही, आणि मी बायको आहे तुमची. तो म्हणतो की प्लीज डिटेक्टिव्ह बायकोसारखी वागू नको. ती म्हणते की मी बायकोसारखी वागते आणि तुम्ही तुमच्या नवऱ्यासारखं जर वागलात ना तर बरं होईल, असं ती म्हणते. आणि रागाने निघून गेल्यावर पुन्हा आकाशच्या डोक्याला ताप होऊन बसतो. तर इथे राकेश मात्र मस्तपणे दारू पीत बसलेला असतो. तो म्हणतो की वा, आज कित्येक दिवसानंतर असा मोकळा बसलेलो आहे. पण खरंच बघायला गेलं
तर आज माझी इंदोरी जिलेबी किती कातिल दिसत होती, त्या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसत होती ती. पण नाही, मिस इंदोर तिला मिळवायचं राहूनच गेलं. किती मुली माझ्यापर्यंत आल्या, प्रत्येक मुलीला मिळवलं आहे, पण माझी ईश्वरी, माझी इंदोरी जिलेबी तिला मला मिळवता आलं नाही, याचीच खंत मला शेवटपर्यंत आहे. तो चिंटुकल्या प्रत्येक वेळेला तिच्या आजूबाजूला असतो. काही झालं तरीही त्या चिंटुकल्याला मी आता शांत बसू देणार नाही आहे. काही झालं तरी सात्विक फॅशन पुन्हा त्यांच्या हातात मी जाऊ देणार नाही. आणि ही माझी जी ईश्वरी आहे ती माझी झाल्याशिवाय राहणार नाही. आज त्या अर्णवला मला संपवता आलं नाही, परंतु काहीही झालं तरीही मी त्याला संपवणार हे नक्की आहे. आणि आता माझी ईश्वरी होऊ शकली नाही तरीही जेव्हा मी त्या चिंटुकल्याला संपवेन तेव्हा तरी ही ईश्वरी माझी होईल. आणि जरीही तेव्हा पण ईश्वरी माझी झाली नाही तर मात्र मी तिलाही कायमचं संपवून टाकणार. जर हे सगळं तिला मान्य नसेल तर तिलाही कायमचं मी अर्णवपर्यंतच पाठवणार आहे. आता वेळ सुरू झालेली आहे. आज जमलं नाही तर उद्या नक्की मी माझा प्लॅन यशस्वी करून दाखवणार आणि मी माझ्या इंदोरी जिलेबीला मिळवून राहणार म्हणजे राहणारच, असं म्हणून तो आता जोरजोरात पुन्हा एकदा हसतो आणि दारू प्यायला लागतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आता ईश्वरीच्या पायाला आजीने दिलेला लेप लावत असतो. तिचा पाय दुखतो म्हणून ती आई ग आई अशी जोरात इव्हळते. तेव्हा मग पुढे येत असताना अर्णव तिला म्हणतो की 1 मिनिट, हात लावायचा नाही, तू तिथेच थांब, मागे हो, मागे जा आणि अशी टेकून राहा, मी लावतोय ना लेप, असं तर तो तिच्यावर ओरडतो. आणि ईश्वरी आता गपचूप बसते आणि तिथे मागे राहते. आणि अर्णव म्हणतो की आता एकही शब्द काढायचा नाही, शांत बस तिथे. आता ईश्वरी अगदी हाताची घडी करते आणि तिथे शांत बसून असते. आणि अर्णव आता ईश्वरीच्या मुरगळलेल्या पायाला तो व्यवस्थितपणे आजीने दिलेला लेप लावत असतो. आणि ईश्वरी त्याच्याकडे आता हसतच गालात बघत असते, कारण की अर्णवची काळजी ही तिला आता अगदी व्यवस्थितपणे दिसून येत असते. त्यानंतर आता स्पर्धेच्या फायनल ज्या राऊंडसाठी म्हणजेच कॉम्पिटिशनचा राऊंड असतो त्यासाठी पोचत असतात. तेव्हा आजी आता ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी, खरंच ग, तू किती वेगळी आहेस. प्रत्येक वेळेला तू कायम दुसऱ्यांचाच पहिले विचार करतेस, प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचीच तुला आवड असते, असं म्हणून आता आजी तिला कौतुक करते. आणि नम्रता मात्र गालामध्येच आता हसत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की चला, आपल्याला सगळ्यांना उशीर होतोय. तेव्हा ईश्वरी तिची पिशवी घेणार आणि ईश्वरी म्हणते की अरे, माझा तर एक डब्बा आहे, तो घ्यायचा राहूनच गेला, असं म्हणून ती किचनमध्ये आता तो डब्बा घेण्यासाठी म्हणून पुढे जात असते. तेवढ्यातच आता इथे काहीतरी पावडर म्हणजेच काहीतरी लिक्विडसारखं नम्रता ही ईश्वरीच्या साडीवर टाकते आणि म्हणते की आता मात्र ईश्वरी, तुला ह्या स्पर्धेमध्ये हरवण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. ईश्वरीची साडी नम्रताने खराब केलेली आहे. आता या सगळ्यामध्ये ईश्वरी काय करणार, तिच्या साडीचं नेमकं सत्य काय आहे ईश्वरीला समजेल का. नम्रता हे सगळं करते हे ईश्वरीला जेव्हा समजेल तेव्हा नेमकं काय घडणार आहे पाहणं रंजकतेचे ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.